चला आज आपण की नाही थोड्याशा वेगळ्या पद्धतीने गणपती बाप्पाला आवडणारे मोदक बनवणार आहोत. हे जे मोदक आहे ना तोंडामध्ये टाकताच विरघळतात. आणि हे जे मोदक आज आपण बनवणार आहोत ना ते आपल्या घरातीलच काही साहित्यांमध्ये तयार होतात आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम असे हे मोदक खायला लागतात. आता की नाही सगळ्यांच्याच घरी गणपती बाप्पाचे आगमन लवकरच होणार आहे, तर गणपती बाप्पाला आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवतो. नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचे एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप साधा आणि सोपा आहे. तर इथे बघा मी 3 पिकलेली केळी घेतली आहे. तुम्ही कुठलीही केळी घेऊ शकता, पण पिकलेली हवी, कच्ची केळीचा वापर करायचा नाही आहे. आता की नाही त्यातली एक केळी मी मॅश करून घेते काटा चमच्याच्या साहाय्याने. 2 केळी मी तशीच बाजूला ठेवलेली आहे. आता सर्वात आधी एकच केळी आपल्याला मॅश करून घ्यायची आहे. थोडीशी पिकलेली केळी आहे माझी ही. तर पूर्णपणे ही केळी मी मॅश करून घेतलेली आहे बघा. आणि ही 2 केळी मी अशीच बाजूला ठेवणार आहे. ती आपल्याला नंतर यूज करायची आहे. आता गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. 1 चमचा तूप घालायचं आहे. इथे 2 चमचे ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतलेले आहे, काजू बदाम. ते तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत. आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. आता की नाही मॅश केलेली केळी जी आहे ना ती आपल्याला या तुपामध्ये घालून घ्यायची आहे. 1 केळी मॅश करून घेतलेली होती मी. आता की नाही यामध्ये की नाही आपण डेसिकेटेड कोकोनट घालणार आहोत. खोबऱ्याची पावडर घालायची आहे, सुक्या खोबऱ्याची. पाव वाटी, साधारण पोहे खातो ते 5 चमचे घेतलेले आहेत मी. त्याच मापाने आपल्याला साखर घालायची आहे. जितकं आपण डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे ना तेवढीच साखर घ्यायची आहे. साधारण 5 चमचे मी साखर घेतलेली आहे, तीही घालायची आहे आपल्याला यामध्ये. आता की नाही आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं हे तुम्हाला आता ओलसर वाटेल, याला पाणी सुटेल साखर घातल्यामुळे. तर आपल्याला हे कंटिन्यू हलवायचं आहे. एक 5 ते 10 मिनटामध्ये की नाही हे छान असं कोरडं होतं मिश्रण. साखर घातल्यामुळे की नाही याला पाणी सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. जर तुमच्याकडे की नाही डेसिकेटेड कोकोनट नसेल तर आपल्याकडे जे सुकं खोबरं असतं की नाही ते बारीक चिरून मिक्सरला बारीक करा आणि त्याची पावडर बनवा आणि त्याचा वापर करा. इथे बघा हे बऱ्यापैकी मिश्रण आपलं कोरडं झालेलं आहे. तर याचा असा गोळा तयार होतोय. छान असे हे मिश्रण की नाही आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण बघा मस्त असं ड्राय झालेलं आहे. याला की नाही आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता त्याच पॅनमध्ये की नाही 1 वाटी बारीक रवा भाजून घेणार आहे मी. 1-2 ते 3 मिनटं मी बिना तुपाचा की नाही रवा भाजून घेणार आहे. यामध्ये लगेच तूप घालणार नाही आहे मी. आता की नाही 2 ते 3 मिनटं रवा भाजून घेतलेला आहे. आता 1 ते 1.5 चमचा तूप घालून की नाही आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. जसं आपण शिरा बनवण्यासाठी रवा भाजतो की नाही तसाच भाजून घ्यायचा आहे. फुल गॅसवरती रवा भाजायचा नाही आहे, मीडियम गॅसवरती किंवा बारीक गॅसवरती आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. इथं बारीक रव्याचाच वापर करा. जर जाड रवा असेल तर थोडासा मिक्सरला बारीक करून घ्या. इथे बघा आपला हा रवा भाजून छान तयार झालेला आहे. आता रवा काढून घेते मी. आता त्याच पॅनमध्ये की नाही 1 ते 1.5 चमचा तूप घालायचं आहे. 1 चमचा तूप घातलेला आहे मी. आणि जी दुसरी राहिलेली 2 केळी होती की नाही ती मॅश करून घेतलेली आहे मी. आता तूप गरम झालेलं आहे. 2 चमचे की नाही मी ड्रायफ्रूट्स घालते बारीक केलेले, काजू बदाम. आता की नाही त्यामध्ये लगेच आपण जी मॅश केलेली 2 केळी होती की नाही ती घालून घेणार आहोत. इथे एक महत्त्वाची टिप सांगते, केळी की नाही आधी स्मॅश करून ठेवायची नाही, जेव्हा लागेल ना तेव्हाच स्मॅश करायची आहे, नाहीतर केळी लगेच काळी पडते. तर जेव्हा आपल्याला केळीचा वापर करायचा आहे ना तेव्हाच लगेच स्मॅश करायची आणि त्याचा वापर करायचा आहे. इथे केळी छान अशी मिक्स करून घेतलेली आहे. आता की नाही ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला होता की नाही त्याच वाटीने अर्धी वाटी साखर मी घातलेली आहे केळीमध्ये. साखर आणि केळी आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही थोडंफार कमी जास्त आवडीनुसार करू शकता. आता की नाही यामध्ये आपण की नाही रवा घालणार आहोत. जो आपण भाजून घेतलेला रवा आहे ना तो घालून घ्यायचा आहे. याला की नाही आता कंटिन्यू आपल्याला मिक्स करायचं आहे. आता की नाही हे जे केळीचं मिश्रण आहे ना आपलं त्यामध्येच आपल्याला हा रवा छान असा शिजवून घ्यायचा आहे. तर खूप सोप्या पद्धतीने हे जे केळीचे मोदक आहेत ना तयार होतात. अगदी कुणीही बनवू शकतो, इतकी सोपी पद्धत आहे.
बघा या केळीच्या मिश्रणामध्ये की नाही आपण हा रवा छान असा शिजवून घेतलेला आहे। याला की नाही आता एक 3 ते 4 मिनटं मी मिक्स करून घेतलेला आहे आणि 3 ते 4 मिनटं याला मी झाकून ठेवणार आहे। इथे बघा रवा बऱ्यापैकी आपला ड्राय झालेला आहे। आता की नाही यामध्ये की नाही मी अर्धी वाटी दुधाचा वापर करणार आहे। थोडासा फूड कलर घातलेला आहे, ऑप्शनल आहे, असेल तर घाला, नसेल तर नका घालू। इथं येलो कलर मी घातलेला आहे थोडासा आणि अर्धी वाटी दूध घातलेलं आहे। आता की नाही परत एकदा हा रवा आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। इथं ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला होता ना त्याच वाटीने अर्धी वाटी दूध घातलेलं आहे मी। खूप जास्त दुधाचाही वापर करायचा नाही आहे। हे असं घट्टसरच आपल्याला मिश्रण हवं आहे। तर हे आपलं तयार झालेलं आहे बघा रव्याचं मिश्रण। याला की नाही आता मी पूर्णपणे थंड करून घेणार आहे। इथे बघा जे आपण आधी केळीचं सारण बनवलेलं होतं ना तेही आपलं थंड झालेलं आहे आणि रव्याचं मिश्रणही थंड झालेलं आहे। आता की नाही आपण इथे बघा जे केळीचं सारण केलेलं होतं की नाही त्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत। आता लगेच मोदक करायला घेऊयात आपण। इथे की नाही मोदकचा साचा घेतलेला आहे मी। त्याला की नाही थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे। पहिल्यांदाच एकदा तूप लावावं लागतं, परत लावायची गरज नाही पडत। आता की नाही हे जे आपण केळीचं आणि रव्याचं मिश्रण बनवलेलं आहे ना ते आधी साच्यामध्ये भरून घेणार आहोत। बघा मी दाखवल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवण्याचे साचे असतात, तर तुमच्याकडे जो असेल ना त्या पद्धतीने तुम्ही हे मिश्रण भरून घ्या। बघा अशा पद्धतीने की नाही हे रव्याचं मिश्रण मी भरून घेते। आता जे केळीचं सारण केलेलं होतं की नाही आपण तयार, ते की नाही मी या साच्यामध्ये असं घालून घेत आहे। बघा मी दाखवल्याप्रमाणे की नाही आपल्याला हा मोदक बनवून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने की नाही मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत। तर खूप सोपी पद्धत आहे ही मोदक बनवण्याची। अगदी कमी वेळामध्ये की नाही खूप छान सुंदर हे मोदक तयार होतात केळीचे। तर बघा इथे हा मोदक आपला तयार झालेला आहे। तर खूप सुंदर आणि चवीला तर अप्रतिम लागतात हे मोदक। तर सेम पद्धतीने की नाही मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत। बघा किती छान हा सुंदर आणि सुबक मोदक तयार झालेला आहे आपला। जे मी प्रमाण दिलेलं आहे ना त्यामध्ये की नाही मी 22 ते 23 मोदक तयार केलेले आहे। म्हणजे साधारण 21 मोदकाचं प्रमाण आहे हे। मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत। बघा किती छान एकदम सुरेख हे मोदक आपले तयार झालेले आहेत, केळीचे मोदक। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। तर एक मोदक मी तुम्हाला कट करूनही दाखवते। बघा किती सुंदर हा आपला मोदक तयार झालेला आहे। आतमध्ये आपण सारण भरलेलं आहे केळीचं। तर खूप छान असे हे आपले केळीचे मोदक तयार झालेले आहेत। तुम्ही सुद्धा तुमच्या घरच्या गणपती बाप्पाला की नाही हे केळीचे मोदक नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा कसे झालेले आहेत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।